संजय राठोड. संजय भाऊ, लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची. तुम्ही उद्धव ठाकरे गटापासून वेगळे झाल्यानंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. कशी तयारी आहे काय सांगा? देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर सरकारने अतिशय चांगले निर्णय या ठिकाणी देशासाठी घेतलेले आहेत, देशातल्या जनतेसाठी घेतलेले आहेत. आज जर आपण विचार केला, विशेषतः भारत देशाचं नाव हा पूर्ण विश्वामध्ये अतिशय मान सन्मानाने घेतल्या जाते आणि मोठ्या प्रमाणात देशामध्ये मोठे प्रकल्प आणि खास करून सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटावा असं स्वयंपूर्ण भारत निर्माण करण्याचा प्रयत्न हे नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे. आणि म्हणून प्रचंड विश्वास आज देशाच्या जनतेचा नरेंद्रभाई मोदींवर आहे. आणि त्यामुळे आज पूर्ण देशभरामध्ये या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने आणि आम्ही सर्व मित्रपक्षांनी जो नारा दिलेला आहे की अबकी बार 400 पार, तर मला असं वाटतं की 400 पेक्षा जास्त जागा देशभरामध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये निवडून येतील. महाराष्ट्रात 45+चा नारा दिलेला आहे महायुतीनं, परंतु जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. आता उद्याचा शेवटचा दिवस आहे दुसऱ्या टप्प्यात. म्हणजे तुमच्याही मतदारसंघाचा विचार केला तर कसं बघता? नक्कीच या ठिकाणी जागा वाटपासाठी सातत्यानं बैठका होतात, वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा होते आणि ती चर्चा चालू आहे. कुठेही तिढा नाही आहे. जवळपास पूर्ण काम पूर्ण झालेलं आहे आणि योग्य वेळी सर्व जागा या ठिकाणी जाहीर होतील आणि चांगले उमेदवार या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून दिल्या जातील आणि हे सर्व उमेदवार विजयी सुद्धा होतील. उद्या दुसऱ्या टप्प्यातली जी निवडणूक आहे, ज्यामध्ये यवतमाळ, वाशिम, वर्धा, अमरावती हे मतदारसंघ आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे. तुमच्याकडचा उमेदवार जाहीर झालेला नाही. प्रचार कधी करायचा? प्रचाराला भरपूर दिवस वेळ आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी होईल, छाननीनंतर मागे घेण्याचा आहे आणि रीतसर प्रचार हा 8 नंतर सुरू होणार आहे. आणि प्रचार याच्या अगोदरच महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये जे काही बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगण्यासारख्या आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही काय केलेलं आहे हेही सांगण्यासारखं आहे. आणि जनतेला माहीत आहे की राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम, सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेलं काम, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे काम केलेलं आहे ते लोकांना भावलेलं आहे. आणि नक्कीच महायुतीला जनता महाराष्ट्रातली प्रचंड मताने आशीर्वाद देईल. हो, तुम्ही काल तातडीने मुंबईला जाऊन आले, बैठक झाली, यवतमाळ वाशिमचा तिढा सुटला. कारण की आमची जी माहिती आहे की तुम्हाला सर्वेमध्ये तुमचा रिपोर्ट चांगला आहे, त्यामुळे तुम्हाला निवडणूक लढण्याचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांचा आहे आणि भाजपच्या नेत्यांचा आहे. या ठिकाणी मी काही फक्त यवतमाळ वाशिम जागेसाठी गेलो नव्हतो. हिंगोली आहेत, बऱ्याच जागेसाठी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायसाठी मी स्वतः गेलो होतो. आणि माझ्याबद्दल असेल तर मी स्पष्टपणे याच्यापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे की मी राज्यामध्ये आज माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मंत्री म्हणून काम करतो आहे. विधिमंडळाचा मी सदस्य आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मला संधी त्यांनी दिलेली आहे काम करायला. कदाचित दुसऱ्याला ते संधी देतील लोकसभेला जाण्याची आणि योग्य वेळी आज या ठिकाणी नाव जाहीर केले जाईल. उमेदवारी अर्ज तुमच्या पक्षाचा उमेदवार यवतमाळ वाशिममधनं कधी भरणार आहे? कारण आजचा आणि उद्याचा दिवस आहे. नाही, उद्या नक्कीच आम्ही शेवटच्या दिवशी फॉर्म भरणार आहोत आणि आज या ठिकाणी आमच्या पक्षाची यादी जाहीर होईल. शेवटचे 2 प्रश्न विचारतोय. तुमच्याच नावावर आग्रह आहे मुख्यमंत्र्यांचा आणि भाजपच्या नेत्यांचाही, फडणवीसांचाही आग्रह असल्याची माहिती आहे. जर नेत्यांनी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला केंद्रात जायचं आहे, कारण की ओबीसी समाजात तुम्ही मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, तर तुम्ही जायला तयार होणार का? राज्याचे आमचे वरिष्ठ तिन्ही नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार यांची इच्छा असेल तर या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन नक्कीच माझ्याकडून केलं जाईल. शेवटचा प्रश्न, संजय देशमुख विरुद्ध संजय राठोड कसा सामना होईल? कुठे बघता तुम्ही या सामन्यात स्वतःला? हा सामना कसा होईल असं नाही, परंतु सर्वसामान्य मतदारांचा आशीर्वाद नक्कीच
याच्या पूर्वी सुद्धा माझ्या पाठीशी राहिलेला आहे आणि आता सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी नक्कीच जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. तर संजय राठोड यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. मला जर नेत्यांनी सांगितलं तर मी लोकसभा लढणार असं सूचक वक्तव्य राठोड यांनी केलेलं आहे. दरम्यान आज उद्यामध्ये आमची यादी जाहीर होईल आणि आमचा उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करेल असं देखील राठोड यांनी म्हटलंय. आज यवतमाळ वाशिमची उमेदवारी जाहीर होईल. देशामध्ये मोदींच्या नेतृत्वात चांगलं काम झालंय असं देखील संजय राठोड यांनी म्हटलंय.